बातमी बारामतीमधून आहे। 2029 ला बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण येत्या 2029 ला ती शक्यता नाकारता येत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले। याशिवाय दादा 2029 ला मुख्यमंत्री झालेच असते असा दावाही रोहित पवार यांनी केलाय। एकीकडे बारामतीची विधानसभेची पोटनिवडणुकीसाठीचं मतदान सुरू असताना रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते। आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती, नाही तर पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलीनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं, किती मनामध्ये इच्छा नसेल पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। आणि शेवटी पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे। त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही। ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे। आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा अनेक नेत्यांना या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली, मात्र कुणी याचा थेटपणे इन्कार केलेला नाहीये। दुसरीकडे जय पवार हे सुद्धा 2029 मधून बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात, महायुतीचे उमेदवार असू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे। या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी बारामतीहून आहेत माझे सहकारी नवनाथ बोरकर आता आपल्यासोबत। नवनाथ, आज एकीकडे निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुसरीकडे आजच्याच दिवशी पवार वर्सेस पवारची चर्चा का सुरू झाली आहे? नवनाथ, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? दादा असताना सुद्धा पवार विरुद्ध पवार अशी लढाई बारामतीमध्ये झालीच होती आणि 2029 ला सुद्धा तशी लढाई नाकारता येत नाही असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं। आणि आजच्याच दिवशी म्हणजे बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान सुरू असताना रोहित पवार यांनी हे वक्तव्य केले। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी महायुतीतल्या सर्व पक्षांनी प्रयत्न केले होते। नवनाथ बोरकर माझे सहकारी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। नवनाथ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय?